नमस्कार मित्रमैत्रिणींनो. हल्ली आपण बऱ्याच ठिकाणी सासू सुनेचे गैरसमजुतीमुळे होणारे भांडण, द्वेष हे पाहतो. पण गैरसमज करून घेऊन शहानिशा न करता दूर जाण्यापेक्षा नेमके काय त्यामागे कारण आहे हे तपासले पाहिजे. तर आज आपण अशीच कथा पाहणार आहोत, ज्यात सासू सुनेचे गैरसमजुतीमुळे नात्यात वाईटपणा आला असता, पण त्यातूनही किती सुंदर नातं त्यांनी बनवलं. तर ही सुंदर कथा बनवली आहे लेखक गिरीश मिठारी. तर या संपूर्ण कथेचे श्रेय त्यांनाच जाते. चला तर मग करूया सुरुवात. ती आज तिच्या सुनेवर फार नाराज होती. सासू म्हणून सुनेवर नाराज असलेच पाहिजे म्हणून ती नाराज नव्हती. तर ती सून आज सकाळपासून वागतच तशी होती. 6 महिन्यापूर्वी तिच्या मुलाशी लग्न करून घरात आली आणि बघता बघता सारे घर ताब्यात घेतले. मुलगा नोकरी करणारा, सून देखील नोकरी करणारी मिळाली म्हणून सारे खुश होते. सून नोकरी करते म्हणून ही बिचारी तिला मदत म्हणून घरातील सारी छोटी मोठी कामे करायची. तशी स्वयंपाकाला भांड्याला बाई होती, पण तरीही ही सासू म्हणून नव्हे तर अगदी आईसारखी वागायची आणि सून देखील कालपर्यंत आई आई म्हणून तिची काळजी घ्यायची. रविवारी डोक्याला तेल लावून द्यायची, पाय चोळून मालिश करून द्यायची. ही मनात म्हणायची, माझी मुलगी लग्न करून माहेरी गेली आणि तिच्या जागी ही सून मुलगी म्हणूनच घरात आली. आज मात्र ह्या सुनेने खरं रूप दाखवले असे तिला वाटू लागले. सकाळीच ती हिला म्हणाली, आज माझे काही खास पाहुणे येणार आहेत. रविवार असल्याने त्यांना मी जेवायलाच बोलवले आहे. तुम्ही स्वयंपाकघरात बिलकुल लुडबुड करायची नाही, नव्हे तर जायचंच नाही तिथे बिलकुल. त्याचबरोबर पाहुण्यांसाठीची जी खोली आहे ती सुद्धा मी आवरली आहे. त्या खोलीत देखील पाय टाकू नका. हिच्यासाठी हा धक्काच होता. शिवाय हे सगळे ती सून हिच्या मुलासमोर सांगत होती. हिने मुलाकडे पाहिले, त्याने नजरेस नजर मिळवायचे टाळले. ती मनात पुटपुटली, बायकोचा बैल झालाय नुसता. तिला फार वाईट वाटत होते, पण मन मोकळे करणार कुणापुढे? कालपर्यंत ज्या सुनेला ती मुलगी मानत आली ती आज अशी वागतेय. खरंच आई म्हणून हाक मारली म्हणून कुणी आई होत नसते. आपली सख्खी लेक तर कुठे विचारते आपल्याला. तिच्या संसारात रमून गेली आहे. ती अशा वेळी हिच्याकडून तर काय अपेक्षा ठेवणार? आज ती तिच्या समवयस्क महिलांचा जो क्लब आहे तिथे देखील जाऊ शकत नव्हती, कारण आज रविवार साऱ्याजणी आपापल्या घरी असतात. तिला आता असं वाटू लागले की प्रत्येकाच्या घरी बहुतेक हेच सुरू असते. एकूण काय, घरोघरी मातीच्या चुली. ती शेवटी नशिबाला, मुलाला नव्हे तर बायकोच्या बैलाला आणि सुनेला दोष देत फोटोतून तिच्याकडे पाहत असणाऱ्या नवऱ्याकडे पाहू लागली आणि मनात म्हणू लागली, बरं झालं हे दिवस पाहण्यापूर्वी तुम्ही हे जग सोडून निघून गेलात. सुनेच्या आजच्या अशा वागण्याचा विचार करतच ती बाहेरच्या खोलीत TV पाहत बसली होती. सुनेने आणि स्वयंपाक करणाऱ्या कामवाल्या बाईने दोघींनी मिळून स्वयंपाक केला. हिचा मुलगा येणाऱ्या पाहुण्यांसाठी सुनबाई सोडेल त्या हुकुमावरून लागेल ते आणून देत होता. स्वयंपाक करणाऱ्या मावशी निघून गेल्या. आता राहिलेले सगळे काम सून एकटी आवरू लागली. हिचा जीव राहिला नाही. हिने विचारले, काही करू का गं मी मदत? सून म्हणाली, नको हो आई, तुम्ही एक हलकीशी झोप काढा, थोडा आराम करा. हिला तिच्या या गोड बोलण्याचा देखील आता राग येऊ लागला. वाटले सरळ तिला सांगावे, मला आई म्हणत जाऊ नकोस, पण ती गप्प बसली. मुलगा एक साडी घेऊन आला आणि आत सुनेला दाखवून परत बाहेर हॉलमध्ये आला आणि हिला म्हणाला, आई, आज आम्ही सगळे मोरपंखी कलरचे कपडे घालणार आहोत. तुझ्याकडे तो रंग नाही ना, परवा म्हणत होतीस म्हणून तुझ्यासाठी ही साडी आणली आहे. हिचा मनातल्या मनात फार जळफळाट होत होता. परवा मी सांगत होते त्यावेळी ह्याच्या लक्षात आले नाही. आज बायकोकडे पाहुणे येणार तर लगेच न सांगता घेऊन आला. बरोबर आहे, त्यांच्यापुढे तिला दाखवायचं असेल की सासूची किती काळजी घेते ते. कसले हे कलियुग आले म्हणायचे. सासू म्हणजे दिखावा करायची वस्तू झाली आहे जणू. आतून किचनमधून फार छान असा पनीरच्या भाजीचा घमघमाट बाहेर येत होता. सगळा स्वयंपाक तयार झाला होता आणि सून आवरायला गेली आणि जाताना नंदी बैलाला 5 मिनिटांनी गॅस बंद करायला सांगून गेली. बाहेर काहीतरी पार्सल आले म्हणून तिचा मुलगा अर्थात बायकोचा बैल बाहेर गेला. इतक्यात हिच्यातील खाष्ट सासू जागी झाली.
तिला तिच्या सुनेचा फार राग येत होता. मला तुच्छ लेखून स्वतःकडे येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करते काय, असं मनात पुटपुटत ती चटकन स्वयंपाकघरात गेली आणि पनीरच्या भाजीत 4 चमचे मीठ टाकून दिले. ती बाहेर आली आणि आपण त्या गावचीच नाही अशा आविर्भावात सोप्यावर बसून राहिली. ही आयुष्यात पहिल्यांदाच इतकी वाईट वागली होती. कालपर्यंत जिला आपण मुलीप्रमाणे वागवले, तिने काही येणाऱ्या पाहुण्यांसाठी आपल्याला असे परकेपणा दाखवणे हिला चांगलेच खटकले होते. मुलगा पार्सल घेऊन आला आणि गॅस बंद करून आतल्या खोलीत निघून गेला. तिची सून आता बाहेर आली. ती आता बाहेरचे आवरू लागली. तिने हिला सांगितले, आई, तुम्ही आता तुमच्या खोलीत जा आणि तुमचे आवरा. मी बोलवले तरच बाहेर या. माझे आणि ह्याचे काही मित्रमैत्रिणी येतीलच इतक्यात. हिने मान डोलावली. काहीही न बोलता आत गेली आणि दार लावून बेडवर पडून राहिली. आता तिला वाईट वाटत नव्हते, पण अजून कुठल्या पद्धतीने आपण सुनेचा पचका करू शकतो का याचा ती विचार करू लागली. अजून कुठल्या पद्धतीने आपण सुनेचा पचका करू शकतो का याचा ती विचार करू लागली. आणि कधीच वाईट न वागणारी ती आज तिने भाजीत मीठ टाकून भाजी बिघडवली हेच तिच्यासाठी खूप होते. शेवटी ती बेडवर शांतपणे आपल्याच नशिबाला दोष देत नवऱ्याच्या जुन्या आठवणीत रमून गेली. इकडे दाराची बेल वाजली. आवाजावरून सुनेची कोणीतरी मैत्रीण आली असावी असे वाटले. पाहुण्यांसाठी जी खोली होती तिकडून आता आवाज येत होता. स्त्री जातीचे जे चिकित्सक आणि प्रत्येक गोष्टीत कुतूहलाने पाहायचे जे मन असते ना, ते हिला काही गप्प बसू देत नव्हते आणि वारंवार सुनेकडे कोण आले असेल बरं असा विचार करण्यास भाग पाडत होते. ती तिच्या खोलीच्या दाराजवळ उभे राहून काही ऐकू येतं का याचा अंदाज घेत होती, पण फक्त कुजबूज ऐकू येत होती. शेवटी कंटाळून ती बेडवर जाऊन पडली. थोड्या वेळाने सुनेने येऊन तिला आवरायला सांगितले. काही वेळात पाहुणे मंडळी येणार आहेत, नंतर त्यांच्यासमोर आवरायची तुमची घाई नको व्हायला. हे ऐकून निमूटपणे सुनेचा घरावरील कब्जा मान्य केल्यासारखे तिने मान डोलावली आणि दार बंद करून घेतले. तिने स्वतःचे आवरले. साडी नेसून जेव्हा ती आरशासमोर उभी राहिली तेव्हा स्वतःकडे पाहून तिच्या डोळ्यात पाणी तराळले. इतक्यात बाहेर बेल वाजली. दार उघडले गेले आणि ओळखीच्या आवाजांचा गलका तिच्या कानी पडू लागला. तरीही ही मुद्दाम गप्प बसली. सून बोलावण्याची वाट पाहू लागली. सुनेने दारावर आई म्हणून हाक मारली. आई हा शब्द आता हिला टोचत होता. तरीही ती गेली. दार उघडून पाहते तो समोर तिची मुलगी, जावई तसेच महिला क्लबमधील तिच्या रोजच्या जीवाभावाच्या मैत्रिणी सगळ्या ठरवून मोरपंखी रंगात समोर उभ्या होत्या. इतकेच काय तर त्यांची स्वयंपाक करणारी बाई देखील नटून थटून आली होती. ही बाहेर येताच सगळे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे म्हणून तिला शुभेच्छा देऊ लागले. सुनेने तिच्या हाताला धरले आणि तिच्या खोलीपासून नातेवाईकांसाठीची जी खोली होती तिथेपर्यंत टाकलेल्या फुलांच्या पाकळ्यावरून तिला घेऊन गेली. त्या खोलीत गेली आणि समोरचे दृश्य पाहून तिला एकाच वेळी आनंद आणि दुःख अशा दोन्ही भावनांचा अनुभव येऊ लागला. तिच्या या घरात लग्न करून आल्यापासून तिच्या नवऱ्यासोबतच्या प्रवासातील ते मुलाच्या लहानापासून अगदी लग्नापर्यंत जितका प्रवास फोटोंच्या माध्यमातून दाखवता येईल तितका प्रवास भिंतीवर फोटो चिकटवून दाखवला होता. वेगवेगळ्या रंगाच्या फुग्यांनी खोली अगदी सजवून टाकली होती. भिंतीवर हॅपी बर्थडे असे लिहिलेले स्टिकर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पाणावलेल्या डोळ्यांनी ती आत आली. सुनेने तिला हाताला धरून खुर्चीत बसवले. तिचा मुलगा पुढे झाला. तो बोलू लागला. वडील सोडून गेल्यानंतर आईने मला आणि माझ्या बहिणीला सांभाळले, संस्कार केले. शिक्षिका असल्याने शाळेच्या असलेल्या व्यापातून सुद्धा आमच्याकडे कधी दुर्लक्ष नाही केले. आमच्यासाठी तिने नेहमीच वेळ दिला. समोरच्याला समजून घेण्याचा, संयमाने वागण्याचा आमच्यातील गुण हा तिच्यामुळेच आला. पण या व्यापात तिने स्वतःच्या किती इच्छा मारल्या असतील. जोडीदाराशिवाय एकटीने जगताना ती स्वतःचा आनंद आमच्या आनंदात मानत आली. पण तिचा साधा वाढदिवस देखील आजपर्यंत या घरात कधी झाला नाही आणि तिलाही त्याची सवय असल्याने ती गेल्या काही वर्षात स्वतःची जन्मतारीख देखील विसरून गेली. या सगळ्या गोष्टींची जाणीव मला करून देणाऱ्या माझ्या पत्नीचा मी फार आभारी आहे.
कारण मी आईच्या सुखाचा तसा कधी विचार केलाच नाही. माझे सुख म्हणजेच आईचे सुख मानत राहिलो. पण आईला देखील स्वतःचे आयुष्य आहे हे मला जाणवून देणाऱ्या माझ्या बायकोचं कौतुक करावे तितके कमी आहे. आणि हो, तिने आईबाबत जितकी माहिती गोळा करता येईल तितकी माहिती आईच्या शाळेतून मैत्रिणींकडून गोळा केली, फोटो गोळा केले आणि हे सगळं नियोजन केलं. खरं तर या गोष्टीची मला लाज वाटली पाहिजे की माझ्या आईला मोरपंखी रंग फार आवडतो हे मला माझ्या बायकोकडून कळाले. आई, मी कधीच तुझं मन ओळखू शकलो नाही. मला माफ कर. आजचा दिवस फक्त आणि फक्त तुझा. तू सदैव आनंदी राहा. लेकाच्या प्रत्येक शब्दाबरोबर तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. सुनेला तिने पोटाबरोबर धरले आणि कोणत्याही शब्दाविना फक्त अश्रूंच्या माध्यमातून जणू तिचे आभार मानत होते. सगळेजण आता चला सेलिब्रेट करूया असे म्हणून वातावरण हलके करायचा प्रयत्न करू लागले. मुलाला, मुलीला, सुनेला आणि जावयाला आपल्या बाजूला उभे करून तिने केक कापला. तिला या अगोदर आपण केक कधी कापला हे आठवत देखील नव्हते. असा वाढदिवस साजरा होणे याची तिने कल्पना देखील केली नव्हती. महिला क्लबमधील मैत्रिणी तिला शुभेच्छा देताना तिला अशी सून मिळाल्याबद्दल तिचे फार कौतुक करत होत्या. मुलगी आणि जावई देखील आल्याने तिला फार बरे वाटले होते. स्वतःचा वाढदिवस कधीच लक्षात नसणारी ती आज त्या दिवसाचा आनंद घेत होती. सगळे आवरून झाल्यावर आता जेवायला सगळे बसले. सुनेने पाने वाढायला घेतली आणि ताटात वेगवेगळे पदार्थ विराजमान होऊ लागले होते. मघाचपासून विसरून गेलेली पनीरची भाजी तिला दिसली आणि तिच्या पोटात जेवायच्या आधीच कालवाकालव सुरू झाली आणि मनात चलबिचल होऊ लागली. आपल्यावर आईसारखे प्रेम करणाऱ्या, आपल्या आनंदासाठी इतकी धडपड करणाऱ्या सुनेबद्दल आपण असा गैरसमज नको होता करायला. आता खारट झाली असलेली भाजी खाऊन सगळ्या मैत्रिणी, मुलगी, जावई सगळे हिला दोषी ठरवतील. बिचारीला किती वाईट वाटेल. हिरमुसून जाऊन बसेल बिचारी. हिला आता आपण रागाच्या भरात केलेल्या कृत्याची जाणीव झाली होती. पण म्हणतात ना, धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून सुटलेला शब्द जसा परत येत नाही, तसेच रागाच्या भरात केलेल्या कृत्याबद्दल असते. आता तिला फार मोठे कोडे पडले होते. साऱ्यांसमोर आपली चूक कबूल करावी तर एका शाळेत शिक्षिका म्हणून एकेकाळी काम केलेली ती, महिला क्लबमध्ये संयम आणि इतर तत्त्वे, सिद्धांत मांडणारी ती आज अशी वागली म्हणून किती नाचक्की होईल. तिला कुणाला तोंड देखील दाखवू वाटणार नाही. दुसऱ्या बाजूला गप्प बसावे तर आपल्यावर जीव ओवाळून टाकणारी सून तिची काहीही चूक नसताना तिची फजिती कशी होऊन द्यावी. पण वेळ फार कमी होता. तिने मनाशी ठरवले आणि एक निर्णय घेतला. ती आपले तोंड उघडणार इतक्यात तिची एक मैत्रीण ओरडली, वाह वाह, पनीर भाजी काय सुरेख झाली आहे चवीला. हिच्यासाठी हा एक फार मोठा पण सुखद धक्का होता. तिने मनोमन आजपर्यंत पूजा करत आलेल्या साऱ्या देवांचे आभार मानले. विचित्र अशा संकटातून ती सही सलामत बाहेर पडली होती. सगळ्या पंक्ती छानपैकी पार पडल्या. जेवणाचे तोंड भरून कौतुक झाले. कार्यक्रम खूप छानपैकी पार पडला. सगळ्यांची जेवणे झाल्यावर सून आणि त्यांची कामवाली बाई आवराआवर करू लागल्या. मुलगा, मुलगी आणि जावई बाहेर बागेत शतपावली करू लागले. ही तिच्या खोलीत येऊन बेडवर बसून राहिली. कार्यक्रमामुळे आणि वयामुळे थोडी थकून गेली होती. अजूनही हिचे मन काही शांत होत नव्हते. आपल्या कृतीचा पश्चाताप होत होता. तसेच भाजी इतकी छान झाली म्हणून सारे कौतुक करत गेले याचे आश्चर्य देखील वाटत होते. हिने मनाशी एक निश्चय केला. आपण सुनेच्या नजरेतून उतरलो तरी चालेल, पण सत्य काय ते तिला सांगून टाकावे. ती उठून तिच्या खोलीच्या दारापर्यंत आली. तोच तिला कामवाल्या बाईचे आणि सुनेचे संभाषण ऐकू येऊ लागले. कामवाली म्हणत होती, ताई, तुमचा मिठाचा अंदाज इतक्या मोठ्या स्वयंपाकाला देखील किती अचूक ठरला नाही का. सगळेजण भाजीचे किती कौतुक करत होते. सून म्हणाली, अगं काय बोलतेस, मला अंदाज सापडणार नाही म्हणून मला वाटले तू मीठ टाकलेस. नाही हो, सगळी भाजी तुम्ही करत होतात म्हणून मला वाटले तुम्ही टाकले. म्हणजे तुम्ही मीठ नाही टाकलं भाजीत. नाही ग. बापरे,
मग ताई, मी पण मीठ टाकले नसताना भाजी इतकी छान कशी काय झाली हो? सुनेने कामवालीकडे पाहिले आणि म्हणाली, कळते का तुला आता माझी सासू ही काय आहे ते? माझी धावपळ पाहून कुठं काही कमी पडू नये यावर त्यांचं बारीक लक्ष असणार. आणि मी माझ्या नवऱ्याला गॅस बंद करायला सांगितला तेव्हा आईंनी भाजीची चव बघून त्यात मीठ टाकले असणार. बघ, आज त्यांनी माझी फजिती होण्यापासून कसे वाचवले ते. म्हणून तर मला माझ्या आईची कमी जाणवत नाही. फार जीव लावतात ग त्या मला. इकडे हिने त्या दोघींचे बोलणे ऐकले आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा कधी वाहू लागल्या होत्या हे तिलाच समजले नाही. पण तिने आता ठरवले, इथून पुढे अशी चूक करायची नाही आणि हे जे सत्य आहे ते उघड करून कुणाचा फायदा न होता मनात एक नको ते जळमट घर करून जाईल. कधी कधी सत्य हे दबून राहिलेलं चांगलंच असतं. आता ती हे सत्य आपल्या उरात दाबून टाकणार होती आणि हसऱ्या चेहऱ्याने वावरणार होती.